पालखी सोहळ्याचा संख्या होत आहे आणि ही पालखी सोहळ्याचं 39 वर्ष आहे. 39 वर्षापासून आपण सर्वजण जे आहे या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भगवंताच्या नामस्मरण करत असतात आणि त्या आनंदामध्ये सहभागी होतात. हा पालखी सोहळा जो आहे तो चांगल्या रीतीने कसा व्हावा यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो आदरणीय आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान जे आहे त्या श्रीकानंदजी महाराज हे करत असतात. त्याचप्रमाणे आपण सर्वजण जे आहे त्यामध्ये सहभागी होत असतात. हे सर्वांच्या पालनाच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सहभागाने जे आहे हा सोहळा अत्यंत चांगल्या रीतीने होत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंदी राहायचा असेल तर आपण जे आहे ते घरातले ते नामस्मरण करायला पाहिजे. आपण नामस्मरण केलं म्हणजे आपण जे आपली वाटते आहे ते बरोबर झालं म्हणजे आपलं उदाहरण असे हवेत होत नाही म्हणजे आपण जमिनीवर करतो आणि जमिनीवर चाललो म्हणजे आपण माणसाने त्या क्षेत्रीय दिग्गजांना परमपूज्य महंत काशीचंद्री महाराजांच्या मार्गदर्शनानुसार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित श्री साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी श्री गुरुश्री कार्यकर्ते आहेत. त्याप्रमाणे साई पालखी द्वाराचे शिंदे साहेब आपल्या सोसायटीचे चेअरमन आपल्या सर्वांचे मित्र विठ्ठल पवार त्याप्रमाणे सर्वच सन्माननीय शिर्डी या परिसरातील पंचक्रोशीतील गावकरी सर 4 दिवसापासून आपला आणि आश्रमाचा संबंध आला. मला सांगायला खूप आनंद वाटतो की साहेबांचा विचार की त्यांचे इथे येण्याचे नाता तसं आपण त्यांना 2 निरोप दिले होते. साहेब एक तर प्रस्थानला या किंवा दुपारी या नाही आपण प्रस्थानला म्हणजे साहेबांची या आश्रमाशी जी घट्ट जोड झालेली आहे ते साहेबांना असं वाटतं की ते यावं. मध्यंतरी देखील साहेबांनी या ठिकाणी भेट दिली आणि वेळोवेळी आपल्या ज्या काही आपण गोष्टी सांगतो त्या निश्चितपणे साहेब त्याचा योग्य विचार करतात. मग आपण मंदिर परिसरात हरिपाठ असेल कीर्तन असेल तर गोष्टी सुरू झाल्या. त्याचप्रमाणे आपल्या शेती पंढरपूरची केला ज्या ठिकाणी मग ट्रॅक्टरचे असेल औषधाचे असेल राबवण्याचे असेल अन्नदानाचे असेल आणि जे आपण सांगू पिण्याच्या पाण्याचा टँकर जर ट्रक यावेळेस आपल्याला होता तर ज्या गोष्टी साहेबांना सांगू ते आपल्याकडेच एक असल्याप्रमाणे असा साधा आणि सरळ अधिकारी मला नाही वाटत की शिर्डीकरांच्या किंवा परिसरातल्या नशिबाचा असेल तो केवळ श्री सद्गुरू साईबाबांच्या कृपेने इथं आलं आणि अतिशय चांगलं काम. साहेब माझी फक्त सूचना एवढी होती की जी कदाचित तुला वेळ लागेल मला माहिती आपण टेक्निकली पण एकादशीच्या दिवशी पूर्ण भोजनकाळ सगळ्या लोकांना नाही पण काही पारंपरिक स्वरूपात ज्या लोकांना आपल्या एकादशी करतात किंवा दर्शना येणारे भाविक ते देखील एकादशी करतात. मंदिरात आपल्या ज्या अशा संप्रदायाची पताका साई मंदिरावर देखील आम्ही कायम दर्शन राहिलेलं असा तो बाबाजी गेल्या 25 वर्षापासून प्रयत्न करतात. बाबाजी ज्या वेळेस शक्य होईल त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी काळ वाजला पाहिजे हरिपाठ झाला पाहिजे आणि कीर्तन झालं पाहिजे अशी कायम बाबाजींची एकच आग्रही पाहिजे. त्या मागणीच्या अनुसार जर आपण काही प्रमाणात ते करू शकलो तर येणाऱ्या वारकरी भाविकांची ज्यांना एकादशीत खरोखर कुठेतरी मग बाहेर काहीतरी घ्यावं लागतं छोट्या प्रमाणात त्याची सुरुवात करावी आणि मग जशी गरज पडेल त्याचप्रमाणे वाढ करता येईल. आपण या ठिकाणी आला जरी आपण म्हटलं सर की आपण एक भाग आहात पण खरोखर सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होतो. ज्यावेळेस मी सुरुवातीला कधीतरी यायचं सुरू केलं एकदम मलाच वाटत तर आपण कुठं आपल्या या सर्व परिसराचा वैभव अर्थात महाराष्ट्राचा नाही भारताचा नाही सर्व संपूर्ण जगाचं एक श्रद्धास्थान म्हणून श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या सेवेमध्ये आपल्या सर्वांचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. येण्या केल्या प्रकारे आपल्याला या माध्यमातून कोणत्या तरी माध्यमातून साईबाबांची सेवा करावी या विचाराने या असणाऱ्या विचाराने साईबाबांच्या अनेक सेवेच्या माध्यमातून आपण आपापल्या परिवारात प्रत्येक जण सेवा करत असतो आणि त्याचा लाभ त्यांना होत असतो. आज या दुनियामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही असा नियमच आहे. तरी परंतु
जो जे वांछित तो ते लावो प्राणीजात. केवळ सामान्य इच्छा नाही, या इथेपासून अंतीपर्यंत सामान्य इच्छेपासून ते भगवत प्राप्तीपर्यंत त्यांच्या सेवेतून त्यांच्या कृपा आशीर्वादाने जे काही अनुभूती येते तेच अनुभूती लक्षात ठेवा. आपल्या साईबाबांच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या प्रेरणा सर्वांना अनुभूती येते आहे आणि त्या अनुभूतीनुसार जगातले सर्व भक्त या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाला येतात आणि यथोचित आपल्या परीने ते सेवा करतात. म्हणून आपण स्थानिक या परिसरात राहतो, सर्वांच्या कृपा क्षेत्रामध्ये राहतो. म्हणून ज्याचे गावे केला वाचण्याचे नसाविदास आपण देखील आपलं कर्तव्य म्हणून काही सेवा केली पाहिजे. या न्यायानं अनेक भक्तांच्या इच्छेतून अनेक वेळा भक्तांच्या विनंतीवरून भावनेतून आपल्या या शिर्डी ते पंढरपूर, शिर्डी ते आळंदी, शिर्डी ते त्र्यंबकेश्वर, शिर्डी ते पैठण आणि शिर्डी ते तुळजापूर असा 5 ठिकाणी पालखी सोहळा करण्याचा विचार सर्व पंचकृषीतील भाविकांच्या मनात आला आणि तो साईबाबांनी चांगल्या पद्धतीनं जे काही साधू संतांना रामकृष्णाला मान्य आहे या पद्धतीनं तो सोहळा आता सुरू झाला आणि आज लागाय त्या सोहळ्याचा उत्कर्ष वाढत चाललेला आहे. सर्वांच्या भावना सर्वांच्या या ठिकाणी श्रद्धा हे वाढत चाललेली आहे आणि बहुसंख्येनं लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. या न्यायानं ते टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. संतांनी सांगितले की टाळ दिंडी हे या आताच्या परमार्थाचं एक चांगल्या पद्धतीचं साधन आहे. याचं कारण आहे की तपेविना दैवत, तपाशिवाय दैवत प्राप्त होत नाही आणि तप 3 प्रकारचं असते, कायिक, वाचिक, मानसिक आणि तिन्ही प्रकारचं तप या दिंडीच्या माध्यमातून प्राप्त होत असते. चालल्यामुळं काही तप, वाणीनं त्यांचं नामस्मरण करत असल्यामुळं वाचिक तप आणि मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा भाव असल्यामुळं मानसिक तप, तिन्ही प्रकारचं तप एकाच वेळी घडून आपला त्याचं जे काही फळ आहे, पुण्य आहे, सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, आनंद आहे हे आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून आता महाराष्ट्रामध्ये हे दिंडी सोहळा हे अत्यंत महत्त्वाचं साधन मानलेलं आहे. म्हणून या माध्यमातून आपण साईबाबांची सेवा एक छोट्या प्रमाणातून येवलेशे लोक लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी छोट्याशा उपक्रमातून आपण चालू केला. आज त्याचा वेल गगनावर गेला आहे. मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा झालेला आहे. त्यामध्ये यावर्षी दुर्दशकरायोग आपल्याला सर्वांना प्राप्त झाला आहे. आतापर्यंत संस्थांच्या वतीनं साईबाबांच्या या पालखी सोहळ्याला छोटे मोठे सेवा होत होते, परंतु मागच्या या वर्षापासून या पालखी सोहळ्याला एक अशा प्रकारचं सुंदर असा रोग आला आहे की पालखी सोहळ्यामध्ये संस्थांच्या वतीनं जे काही मदत झाली आहे, जे सहकार्य झाले आहे, त्या सहकार्यांच्या माध्यमातून लक्षात घ्या सर्व पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्यांनी त्या या संस्थांच्या मदतीनुसार त्या बोर्डावर संस्थांच्या वतीनं साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीनं अमुक टँकर असो, गाडी असो, त्याप्रमाणे शौचालय असो, ॲम्ब्युलन्स असो, अशी सर्व वाहन पाहिल्यानंतर एवढं लोकांचं आकर्षण, लोकांचा एक भाव तयार झाला की आता खरोखर साईबाबा या पालखी सोहळ्याबरोबर आहेत आणि शासनाचे सर्व लोक आपला भाव व्यक्त करीत होते. त्याप्रमाणे सर्वांना आनंद झालेला आहे, आम्हाला देखील आनंद झाला आहे आणि याचं एकमेव असणारं द्योतक अर्थात या संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ गाडीलकर साहेब हे आहेत. या मागच्या वर्षीच्या सोहळ्याचं सर्व श्रेय, तो आनंद देण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर गाडीलकर साहेबांना जाते आणि त्यांनी आता हे वहिवाट पाडून दिलेली आहे. मला वाटतं आता काही असे चिंता वाटत नाही. साईबाबा आता हे वहिवाट काही बंद करणार नाही. त्या काही परंपरा चालू राहीलच करणारे साधक असल्यामुळं आम्ही या बाकीच्या सोहळ्याकरता संस्थांना कुठल्या प्रकारचं आम्ही काही निवेदन दिलेलं नाही, त्या काही मागणी घातली नाही. फक्त साहेबांनी इथे यावं आणि आम्हाला या प्रस्तावना
साईबाबांनी त्यांच्यावर यथोचित त्यांच्या सेवेनुसार कृपा करावी अशी साईशेनी प्रार्थना करतो. आणि आज या ठिकाणी उपस्थित असते भंडार पाटील आहे, आमचे नाना आहे, बेळके नाना आहे, चेअरमन आहे. पालखी सोहळ्याला प्रसादा करता घरी साखर तसेच पालखी सुरू झाली ते प्रसादाचं काम करतात आमचे भाऊसाहेब पाटील. त्याप्रमाणे हे आमचे भाऊसाहेबांमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत डॉक्टर पाटील. आमचे सुरुवातीपासून या पालखी सोहळ्यामध्ये जे गायक असणारे आमचे गायकी मामा आहेत आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. Pitambar